राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पुराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे। कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी या जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि घरे पाण्याखाली गेली आहेत। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी तैनाती करण्यात आली। परिस्थिती गंभीर होत असल्याने बचाव कार्यासाठी सैन्य दलालाही उतरविण्यात आलं। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पावसाचा जोर अजूनही सुरू असल्याने बचाव कार्याला वेग आला आहे। पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथके युद्ध पातळीवर काम करीत आहेत। नांदेडकरांसाठी ऐतिहासिक क्षण। नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली। या पहिल्या वंदे भारत रेल्वेच्या स्वागतासाठी नांदेडकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। भाजपा महायुती सरकारने दिलेल्या या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल नांदेडकरांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद मध्ये भव्य रोड शो आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांनी उत्साहाने मोदींचे स्वागत केले। देशभक्तीच्या घोषणा आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण परिसर दुमदुमला। गुजरातमध्ये मोदींच्या लोकप्रियतेची झलक या रोड शो दरम्यान पुन्हा एकदा पाहायला मिळाली। ग्रेटर नोएडा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे। हुंडा प्रकरणामुळे एका नववधूचा मृत्यू झाला असून या प्रकरणात तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले। मृतक निकीच्या हत्या प्रकरणात तिचे सासरे, सासू आणि भासरे यांना पोलिसांनी अटक केली होती। चौकशीअंती न्यायालयाने तिघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिले आहेत। या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजी गणराज्याचे पंतप्रधान सिटिवेनी लिगामामादा राबुका यांची भेट घेतली। या भेटीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, सांस्कृतिक आदानप्रदान आणि जागतिक घडामोडींवर चर्चा झाली। गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की गंभीर गुन्हेगारी आरोप असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हटवण्यासाठी मांडण्यात आलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संसदेतील अडथळे योग्य नाहीत। ते म्हणाले की हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवले जाणार आहे आणि नंतर मतदान होईल। त्यावेळी कोणाकडे 2/3 बहुतांश असेल हे स्पष्ट होईल। त्यांनी प्रश्न उपस्थित केला की संसद ही चर्चेसाठी आहे की गदारोळासाठी। विरोधकांनी जनतेसमोर उत्तर द्यावे असे शाह यांनी सांगितले। किसी भी सरकार के विधेयक को या संविधान संशोधन को सदन में पेश न होने देना और इस तरह का व्यवहार करना, ये क्या लोकतंत्र में उचित है? क्या देश की पार्लियामेंट के दोनों सदन बहस के लिए है या शोरगुल और हल्ले के लिए? मुद्दे का विरोध हमने भी देखा है, हमने भी करा है, परंतु बिल को पेश न होने देने की एक प्रकार की मानसिकता मैं नहीं मानता हूं कि ये लोकतांत्रिक है और विपक्ष को देश की जनता के सामने इसका जवाब देना है। थराली परिसरात धोका अजूनही कायम आहे। सोमवारी राडीबगडच्या सक्रिय भूसंकलन क्षेत्रातून अचानक मलबा कोसळू लागला, त्यामुळे उपजिल्हाधिकारी कार्यालयात
घबराहटीचे वातावरण निर्माण झाले। यावेळी एसडीएम पंकज भट्ट आणि अन्य कर्मचारी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन सुरक्षित स्थळी निघाले। जम्मू काश्मीरला देशाशी जोडणारा महत्त्वाचा चक्की दर्या रेल्वे पूल सध्या धोक्यात आहे। नदीच्या तीव्र प्रवाहामुळे पुलाखालची माती खचली असून प्रोटेक्शन वॉलचा काही भाग वाहून गेला आहे। यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रेल्वे प्रशासनाने या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुलाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची शक्यता आहे।